हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी आणि हिंगोली या दोन नगर परिषद निवडणुकीची काल मतदान प्रक्रिया पार पडली। हिंगोली नगर परिषदेमध्ये 78 मतदान केंद्रांवरती मतदान प्रक्रिया झाली, तर कळमनुरीत 27 मतदान केंद्रांवरती मतदान प्रक्रिया पार पडली। मतदान प्रक्रियेनंतर आता मतमोजणी आजच होणार होती, मात्र कोर्टाच्या निर्णयानुसार 21 तारखेला मतमोजणी होणार आहे। त्यामुळे ईव्हीएम मशीन स्ट्रॉंग रूम मध्ये ठेवण्यात आलेली आहेत आणि त्या ठिकाणी पोलिसांचा कडेकोट बंदोबस्तही तैनात करण्यात आलाय। या स्ट्रॉंग रूम मध्ये सीसीटीव्हीची देखील कडी निगराणी असणार आहे। या संदर्भातला आढावा घेतला आमचे प्रतिनिधी समाधान कांबळे यांनी। हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी आणि हिंगोली या दोन्ही नगर परिषदांच्या निवडणुका काल पार पडलेल्या आहेत। हिंगोलीमध्ये जे आहे ते 78 मतदान केंद्रावर ही मतदान प्रक्रिया पार पडलेली आहे, तर कळमनुरीमध्ये 27 मतदान केंद्र जे आहेत त्यांच्यावर ही मतदान प्रक्रिया पार पडलेली आहे। कळमनुरीमध्ये जे आहे ते 72% मतदान झाले, तर हिंगोलीमध्ये 66% मतदान झाले। आणि या मतदान प्रक्रिया पार पडल्यानंतर जे आहे ते या मतपेट्या ज्या आहेत ईव्हीएम मशीन्स ज्या आहेत त्या स्ट्रॉंग रूम ठेवण्यात आलेल्या आहेत। मी सध्या हिंगोली शहरातील कल्याण मंडपम या भागामध्ये आहे आणि आपण बघायला गेलं तर या ठिकाणी जे आहे ते ज्या ईव्हीएम मशीन्स आहेत त्या दुसऱ्या मजल्यावर ठेवण्यात आलेल्या आहेत आणि या ठिकाणी जे आहे ते प्रशासनाकडून सुरक्षेचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे। ठिकठिकाणी जे आहे ते सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आलेले आहेत, तर आतल्या बाजूला जे आहे ते राज्य राखीव पोलीस दलाची जी तुकडी आहे त्या तैनात करण्यात आलेल्या आहेत, तर बाहेरच्या बाजूला जे आहे ते जिल्हा पोलीस जे आहे ते त्यांचा मोठा बंदोबस्त या ठिकाणी तैनात करण्यात आलेला आहे। आपण जर बघायला गेलं तर मोठा पोलीस बंदोबस्त या स्ट्रॉंग रूमच्या बाहेर तैनात करण्यात आलेला आहे। बंदूकधारी पोलीस जे आहे ते या ठिकाणी आहेत, त्याचबरोबर वरिष्ठ पोलीस अधिकारी देखील आहेत। आज जो आहे ते निकाल लागणार होता, मात्र काल जे कोर्टाने निकाल दिलेला आहे त्यानुसार 21 तारखेला जे आहे ते या नगर परिषद निवडणुकांचं मतमोजणी होणार आहे आणि निकाल लागणार आहे। त्यामुळे अजून 18 दिवस जे आहे ते प्रशासनाला जे आहे ते हे संपूर्ण स्ट्रॉंग रूम जे आहे ते निगराणीखाली ठेवण्यात येणार आहे आणि त्यामुळे कुठेतरी प्रशासनाकडून हे संपूर्ण जे स्ट्रॉंग रूम आहे त्यांची सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आलेली आहे। समाधान कांबळे, NDTV मराठी, हिंगोली।